चला मंडळी, मटारचा सीझन संपत आलाय, त्याआधीच आपण राहिलेल्या रेसिपी सुद्धा ट्राय करूया। तर जवळपास सगळ्या रेसिपी मी ट्राय केल्या होत्या मटारच्या, आता काही शिल्लक राहिल्या तर म्हटलं ती सुद्धा करून बघूया। तर आज मी करणार होती मटारचे पराठे। त्यासाठी कढईमध्ये सगळ्यात आधी कांदा टाकला, त्यानंतर मटार टाकले, कढीपत्ता, एक मिरची टाकली, तेल टाकून छान भाजून घेतलं। त्यानंतर थंड करून घेतलं आणि मिक्सरला वाटून घेतलं। मिक्सरला वाटल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मीठ टाकलं। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि पराठे लाटायला घ्यायचे। आता माझी एक पराठे लाटण्याची तुम्हाला एक गोष्ट सांगते। तर कधीही पराठे लाटताना पहिला पराठा फुटला नाही असं कधीच होत नाही। पहिला तोडून मोडून जातो आणि नंतर दुसरे बाकीचे जे आहेत तेच चांगले येतात। त्यामुळे पळपूट जरा खराब आहे, नाहीतर तुम्हाला वाटायची ना आधीच पळपुटावर काय केलंय की काय। तर कोण कोण माझ्यासारखं पटापट कमेंट करायचं बरं का, न लाजता। तर मस्त इथे मी पराठे बनवून घेतले, तर छान झाले होते, टेस्ट सुद्धा छान होती। रुद्राला टिफिनमध्ये मी 2 पराठेचा रोल करून दिला। तर आजचं नाव आहे रेश्मा क्षीरसागर सातारा। चला टिफिन बॉटल भरून तयार आहे, तुम्ही सबस्क्राईब करून जावा। बाय बाय।